मला दोन्ही संघांनी सहकार्य करायचं. मांडा विपक्ष फणस डोंगरी असा हा सामना असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. एका बाजूला भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये फणस डोंगरी पेण तालुक्यामधील संघ, दुसऱ्या बाजूला कल्याण टिटवाळा परिसरामधील संघ. चांगल्या बॉलिंगच्या जोरावर मात्र मागचा सामना घरच्या मैदानावर मात्र तुरमाळे संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये मात्र चांगली टक्कर पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नौशाद अन्सारी आणि अशोक येडे बॅटिंगसाठी मात्र दाखल झाले. संध्याकाळचं सत्र थोडं स्पीडअप करा कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. कदाचित लास्ट मॅचला मात्र षटकं बरीच कमी करावी लागतील असं दिसतंय. सूर्य हळूहळू अस्ताकडे चाललाय. राहिलेल्या प्रकाशामध्ये मात्र आपल्याला मॅचेस 2 कव्हर करायचे आहेत. आज उशिरानं चाललोय, बराचसा वेळ खेळाडूंनी घालवलाय, व्यतीत केलाय. अन्यथा इतक्याला तिसऱ्या मॅच मध्ये शेवटच्या राऊंड मध्ये आपण असतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर फणस डोंगरे टीम कडून उदय गद्रे. बघा सूचना येते आयोजकांकडून, हा सामना वेळेमध्ये संपणं गरजेचं आहे. जर सामना वेळेमध्ये नाही संपला तर मग पुढची जो सामना असेल शेवटचा तो 3 षटकांचा होईल. याकडे लक्ष द्यायचं. बघा सामना जर 4 षटकांचा खेळायचा असेल पुढचा तर तो लवकरात लवकर हा सामना वेळेमध्ये संपवणं गरजेचं आहे. अन्यथा 3 षटकांचा शेवटचा सामना होईल. उदय गद्रे पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र तयार होतोय. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्कोअर कटचा प्रतिम फटका बॉल चाललाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार, चौकार. चौकारानं मात्र खातं उघडले. थोडं सबस्टनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित ट्रबल मध्ये असता. सिंगल कंप्लीट केलंय. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नौशादनं केला होता. डेंजर एंडला थांबत होता अशोक येडे, परंतु कशी बशी का होईना ही धाव मात्र कंप्लीट झाले. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 5 धावा. विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळ आयोजित विघ्नहर्ता चषक 2024 नवीन वर्षामधील ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी सगळ्याच नामवंत दिग्गज संघांचा खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम क्रीडा रसिकांना अनुभवता आलाय. समोर मारला यावेळेस मात्र ऑन ड्राईव्हचा फटका. वाडी स्ट्रॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे
चेंडू जाईल 4 धावांकरता चौकार, 6 धावांकरता षटकार. चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा, वेगानं मात्र धावा कुठण्यास सुरुवात केली. अशोक गेडेच्या बॅटमधून मात्र षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या वरतून खेचलाय. क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी 2 तर कंप्लीट होतील. चांगलं क्रिकेट, स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. षटकारानंतर मात्र पहा सिंगल डबल्स वर सुद्धा तेवढंच लक्ष केंद्रित केलं जाते फलंदाजांकडून. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन, 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये, एक लॉंग ऑन, मिड विकेट, 2च फिल्डर बाहेर आहेत. ऑफसाईडचं संपूर्ण क्षेत्र अगदी समोरून पूर्णपणे मोकळं आहे ते अशोक गेडेसाठी. गद्रेचा हा बॉल, वाडे शॉट, फॅब्युलस स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह केलाय. वाडी स्ट्रॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा पार. अशोक गेडे जे 19 धावा आतापर्यंत धाव फलकावर. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र मर्यादा स्पष्ट केल्यात. काही झालं तरी इथे मात्र मोठी तगडी धावसंख्या उभी करायची आणि याच दृष्टिकोनातून मात्र पावलं टाकली जातात ती भूमी 11 मांडा टीम कडून. सलामीचे दोनही फलंदाज मात्र विस्फोटक झालेत, रौद्र रूप धारण केलंय. आतापर्यंत उदय गद्रेच्या या षटकामध्ये तब्बल 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. प्रेशर आहे आता मात्र गोलंदाज उदयवर. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. अशोकच्या बॅटमधून यावेळेस मात्र स्ट्रोक पहा, थोडासा बॅकवर्ड पॉइंटला वेगानं मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. आउटफील्ड फास्ट, बॉल गेलाय तो सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता पहिलं षटक या ठिकाणी महागडं. 23 धावा खर्च केल्यात त्या पहिल्याच ओव्हरमध्ये उदय गद्रेंना. उदय गद्रेचं 23 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. लवकर कमबॅक करावा लागेल फणस डोंगरी टीमला. काही झालं तरी या ओव्हरमध्ये मात्र पुनरागमन करावंच लागेल. दोनही मोठे संघ आहेत. एका बाजूला पेण तालुक्यामधील ओमकार हारफल, रायगडचा ऋषभपंत, त्याचा संघ तुम्हाला टीम फणस डोंगरी पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलाय. फलंदाजी वाटायला आले ती भूमी 11 मांडा संघाच्या आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाजांनी. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर. सुयेजचा पहिलाच बॉल थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघून मात्र ड्राईव्ह केलाय. वाडे शॉट एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल सीमा पार, चौकार. सत्तावीस धावा धाव फलकावर. चौकार षटकारांची आदर्शबाजी अगदी सुरुवातीपासूनच मात्र केले. काय खेळतोय नौशाद, थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट समोर आला होता. फ्रंट फुटला येऊन मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकदा येत आहे. सिंगल रन, धावसंख्या 1 पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचेल तो 28 वर. 28 रन्स ऑन बोर्ड. रोखावं लागेल फणस डोंगरी टीमला मात्र मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर विकेट हाच एकमेव आधार घ्यावा लागेल, हाच एक पर्याय. काही झालं तरी सध्याच्या स्थितीला मात्र ब्रेक थ्रू हवा आहे ओमकार हरपलला. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉलची फील्ड केली जाते, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत आहेच, निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आणि जेव्हा निर्धाव चेंडू पडतात ना, आपोआपच मात्र दबाव निर्माण होत असतो फलंदाजांवर आणि तोच दबाव सध्याच्या घडीला क्रिएट करावा लागेल या मॅच मध्ये. थोडंसं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल आणि जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा मात्र आपोआपच फलंदाज चुका करतात. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वर मात्र कडा प्रहार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय.
बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. तिसरा षटकार येतोय अशोक एडेच्या बॅटमधून. पॉवर हिटिंग बॅटिंग, पॉवर पॅक धमाका. बॅटची एज लागली, बॉल पाठीमागे चालला, विकेट किपरने अडवण्याचा प्रयत्न केलाय ओमकारनं, परंतु तोपर्यंत मात्र सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक सुरू आहे पणसडोंगरी टीम कडून आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 35 धावा. मोठी धावसंख्या आता मात्र रचली जाते. मागच्या मॅच मध्ये धावसंख्येचं संरक्षण केलं या संघानं. ओ रिव्हर्स खेळलाय फटका. वाडे शॉट, कल्लात्मक फटका पाहायला मिळतोय. क्लासिकल अनबिलिव्हेबल स्ट्रोक. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. नौशादच्या बॅटमधून येतोय. रिव्हर्स स्वीपचा देखणा चौकार. मजबूत धावा कुठल्यात पहिल्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 39 रन्स विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम भूमी 11 मांडा. जगन्नाथ पाटील यांचा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय. पहिल्या मॅच मध्ये खरं तर तुरमाळे संघाला सुद्धा थोडी संधी होती, परंतु बॉलिंग मात्र चांगली झाली मांडा संघाची आणि त्या धावा मात्र तुरमाळ टीमला करता आल्या नाहीत. यावेळेस मात्र एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेचलाय. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. कम्मालीचा फटका मात्र पाहायला मिळतोय. बॉल चाललाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. स्विच करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र, परंतु कम्प्लिटली बीट केलाय तो गोलंदाज संजय भोईरनं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय डॉट बॉल, परंतु बऱ्याच वेळेला थोडेसे चांगले फटके आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढतो फलंदाजाचा आणि त्याचमुळे असे फटके मात्र सुचतात आपल्या डोक्यामध्ये. पुढे सरसावत फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय. बॉलला पाठवले ते स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे एड करून टाकले. अशोक एडेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केलाय. तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. इट्स अ 6 अगेन. अशोक एडेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. अशोक एडेच्या बॅटमधून क्लासिकल बॅकफुटला जाऊन पूल केलाय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. 7वा षटकार ठोकलाय. अशोक एडे अर्धशतकापासून फक्त 1 धाव दूर. 49 धावा. दुसरा षटकार ठोकला यावेळेस मात्र गोलंदाज संजय भोईरला. सोडून दिला हा चेंडू. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय. मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करत असताना 64 ऑन अ बोट. मोठी धावसंख्या मी तर म्हणेन रचली जाते 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. काय खेळलेत सलामीचे फलंदाज. इथे पहा, थोडासा पाहायला गेलं तर मिसक्यूट झाला होता. अर्धशतक साजरं करेल. इट्स अ 50. अशोक एडे अर्धशतकी खेळी आज पहिल्याच दिवशी. आजच्या दिवसामध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल.
बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे आणि हा चेहरा तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. भूमी 11 मांडा टीमचा अशोक येडेनं ठोकलंय अर्धशतक. कमाल कमाल केले आज मात्र या मॅच मध्ये. अर्धशतकी खेळी मात्र अशोक येडेनं मात्र दाखवले आणि मंत्रमुग्ध केले सगळ्याच क्रीडा रसिकांना. पणसडोंगरी संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले आणि इथे मात्र मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल केली. 27 धावा खर्च केल्या तर संजय भोईनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 66 रन्स ऑन बोट. सूरज पारंगे येतोय 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा हा चेंडू पहा थोडासा अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये. नौशाद अन्सारी कदाचित अगोदरच प्री डिसाइडिंग होतं की इथे मला सिंगल घ्यायची आहे. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 67 चांगली 7 मात्र मिळाले अशोक येडेला ती नौशाद अन्सारीची या मॅच मध्ये. आक्रमक खेळ पाहायला मिळाला. अर्धशतकवीर आहे ऑन अ स्ट्राईक अशोक. क्रॉस पॅटेड यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. नो चान्स फॉर फिल्डर. टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल फ्लाय होतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार चौकार. आणि त्याच कारणास्तव इथे तिसऱ्या पंचांची मागणी ग्राउंड अंपायर्सनं केले. यस अंपायर. चला पंच आहेत स्क्वेअर लेग अंपायर शैली तपासण्याचं काम मात्र करतील. गोलंदाज तयार. थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. चेंडूवर मात्र कनेक्ट झाला नाही. फटकन डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सूरज पारंगे 4थं षटक टाकतोय. मोठी धावसंख्या रचली ती भूमी 11. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र पुन्हा एकदा अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका आणि थोडासा रिलॅक्सनेस पाहायला मिळतोय भूमी फणसडोंगरी संघांच्या क्षेत्ररक्षकांमध्ये. बॉल अगदी समोर चाललाय 4 धावांकरता. कोणताही जास्त अथक परिश्रम केलेले नाहीये ते क्षेत्ररक्षकांकडून. शोल्डर डाऊन केलेत. कॉन्फिडन्स लूज पाहायला मिळतोय फणसडोंगरी संघाच्या सगळ्या क्षेत्ररक्षकांचा सुद्धा. इथे जरूर धावा अडवता आल्या असत्या परंतु या फटकेबाजीनं मात्र ते सुद्धा बेजार झालेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं बॉलला काढले. बॉल वेगानं चाललाय. आणखीन खराब क्षेत्ररक्षण. मिसफील्डच्या जोरावर आणखीन धावा मिळतील त्या 4 आणि या चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 79 धावा धावफलकावर. थांबवलं होतं या टीमला 5 ओव्हर्समध्ये. सुरुवात चांगली झाली होती फलंदाजीमधून. कुठेतरी असं वाटलं होतं घरच्या मैदानावर एक वेगळी मेजवानी पेश करेल. इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत त्यामुळं सहजतेनं सर्कलमध्ये 2 धावा कंप्लीट होतील. आणखीन 2 धावा इथे. यस रनआउट. रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होईल. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 81 धावा. 81 रन्स. आणि 2 धावांची पेनल्टी आहे ती फणसडोंगरी टीमला. 12th मॅन त्यांचा ड्रेस मध्ये नाहीये म्हणून 81 + 2 83 84चं टार्गेट असेल. 84 धावांचं लक्ष मात्र असेल या मॅच मध्ये. डोंगरा एवढं आव्हान मात्र आता पार करावं लागेल. महाकाय असं आव्हान मात्र. 84 धावा आणि तदनंतर मात्र पाहूया भूमी 11 मांडा संघ मजबूत स्थितीमध्ये. दुसऱ्या इनिंगला मात्र होईल सुरुवात. पाहूया फणसडोंगरीचा संघर्ष. ऐकूया महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आमचे मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे सरांच्या आवाजातून. थँक्यू सो मच दीपकजी पाटील सर. तर विनंती करतो बघा व्यासपीठावर आमच्या जय बजरंग हॉटेलचे मालक आणि एक खूप चांगले व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय. त्यांच्या सौभाग्यवती शिरडोन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. तर त्या दत्तशेठ मुकादम उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती करतो मी आयोजकांना आमच्या किश असतील की आपण आपल्या शुभ हस्ते आपण
दत्तात्रय मुकादम यांचा शुभ सन्मान करायचा आहे. माईची उड्डार शाल, वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षक मायबाप वर्गाचं आपण करूया स्वागत. जी फलंदाजी आपण तुरमाले संघाच्या विरोधामध्ये पाहिली, 48 धावा जमवल्या होत्या ज्या मांडे संघानं, आणि या मॅच मध्ये अगदी अफलातून फलंदाजी, षटकार, चौकार, अर्धशतकीय पारी आपण अशोकची पाहिली. शेखर, खरं तर अशोक यांची खेळी आपण पाहिली, पण अशोक याच्या सहकार्यांना माझी विनंती आहे, आम्हाला अजून एक सामना संपवायचा आहे, त्यामुळे जरा सहकार्य अपेक्षित आहे. चला आता ओरिजिनल ऋषभ पंतला आपल्याला पाहायला मिळेल, कारण ओंकार हरपाल ज्याला प्रति ऋषभ पंत म्हणतात रायगडचा, विघ्नहर्ता ट्रॉफी 2024 अतिशय उत्तम आयोजन आणि नियोजन, करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम असं या स्पर्धेला म्हणावं लागेल. तरुणांनी घेतलेली मेहनत, वरिष्ठ पत्रकार माधव पाटील साहेब ज्यांनी सामान्यांच्या प्रश्नाला न्याय दिलं, सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आपल्या लेखणीतून, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. आजची तरुण मंडळी, एक विचार असतो तरुण मंडळीचा, आत्ताच आपण काही तरुण मंडळींना 31 डिसेंबर साजरा करताना पाहिला. एक हसीन शाम हो, एक हसीन शाम हो, हाथ में जाम हो, सामने कबाब हो और बगल में शबाब हो. पण इथली तरुण मंडळी मात्र वरिष्ठ पत्रकार माधव पाटील साहेब यांचा आदर करतात आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली ज्यांच्या लेखणीतून, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरं तर या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पूर्वार्ध संपलाय, उत्तर झाला सुरुवात होती आणि धावांची गरज आहे. 24 चेंडू, 24 गेंदे, 84 रनों की जरूरत, 21 की औसत से इन रनों को बनाना है, एवरेस्ट की चोटी पर चढ़ना है. ये लक्ष्य नहीं मानो हिमालय है जिसे पार करना है. ओंकार हरपाल और उनके साथी हर्षद, अक्षय जाधव, ओंकार हरपाल और अक्षय जाधव क्या करके दिखाएंगे, क्योंकि काश आपको सपने दिखाती है, कोशिश उन्हीं सपनों को पूरा करती है. कोशिश करेंगे तो क्या नहीं होगा, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करनी होगी रायगढ़ के ऋषभ पंत, ओंकार हरपाल को. पहली गेंद जड़ में डाली गई थी, लेग स्टंप पर 1 रन जरूर मिला. दूसरा भी पूरा करते हुए ओंकार हरपाल. गेंदबाज चिंटू, जिन्होंने पिछले मैच में भी पहला ओवर किया था मैंडेटरी पावर प्ले का, उस मैच में हमने देखा अशोक ने 2 ओवर किए थे और एक वहीम ने यूटर्न वाला ओवर किया था. फहीम ने यूटर्न वाला ओवर किया था और ये क्या हुआ, बड़े टारगेट के दबाव में आ चुके हैं रायगढ़ के ऋषभ पंत. कुछ ठोक नहीं पाए, लेकिन तू निराश मत हो डीजे, तू ठोक. देखिए प्रभु राम, रामायण आपने देखा, मैंने देखा, आपने पढ़ा, हमने पढ़ा. रामायण में देखिए राम की सोच अच्छी थी, इसीलिए उन्हें प्रभु का दर्जा मिला. रावण की सोच गलत थी और इसीलिए आज भी उसे दशहरे में जलाया जाता है. तो इंसान की सोच हमेशा पॉजिटिव होनी चाहिए. महाभारत का एक किस्सा मुझे याद है. श्री कृष्ण ने दुर्योधन और युधिष्ठिर को एक काम सौंपा था. दुर्योधन को यह कहा कि सद्गुण भरा इंसान इस दुनिया से तुम लेकर आओ, और युधिष्ठिर को यह कहा कि अवगुण, जिनमें काफी बड़े अवगुण भरे हुए हो, वो इंसान मेरे सामने लेकर आओ. ये किस्सा जरूर मैं बताऊंगा, लेकिन इस गेंद के बाद. तो युधिष्ठिर हमेशा सामने वाले में अच्छा देखते थे, तो उन्हें सभी लोग अच्छे लगे, उन्हें अवगुण इंसान ही नहीं मिला, अवगुण इंसान. वही दुर्योधन की सोच ऐसी थी कि नुक्स निकालना, सामने में बुरी बात क्या है, ये दुर्योधन की सोच थी. उन्हें सद्गुण वाला इंसान ही नहीं मिला, दोनों खाली हाथ आए. ये इंसानी सोच का परिणाम है. यहां पर पॉजिटिव सोच के साथ खेली मांडा टीम. पहले तो उन्होंने दबाव बनाया कि आपके 12th मैन का ड्रेस कोड नहीं है, वहीं से उन्होंने दबाव बनाने की शुरू की. 2 रन की पेनल्टी लेकर खेल रही थी.
टीम फणस डोंगरी। इक्यास 84 रन बनाने हैं 21 के औसत से। दीपक पाटिल सर ने हमारा साथ दिया, शेखर पाटिल ने हमारा साथ दिया आज के दिन में, और शुक्रिया अदा करना चाहूंगा मैं विघ्नार्थ ट्रॉफी 2024 के ऑर्गेनाइजर्स का, जिन्होंने हमें आज के दिन इस बड़े हाथ में बतौर कमेंटेटर बोलने का मौका दिया। एक तरफा मैच ना हो, इस उम्मीद के साथ हम आगे जाएंगे। हरपाल आउट हुए तो क्या हुआ, सेनापति अगर आउट हुआ तो क्या हुआ, सेनापति अगर धाराशाही भी हुआ तो भी सेना को लड़ना चाहिए। जीता जागता उदाहरण है राजा शिव छत्रपति महाराज का इतिहास। कोंडाना किला लेते हुए तानाजी लगभग हाथ टूटा हुआ था, लेकिन उनकी सेना ने हार नहीं मानी। उनकी सेना ने हार नहीं मानी, उन्होंने लड़ना जरूरी समझा अपने महाराज के लिए। उसी तरह फणस डोंगरी के खिलाड़ियों को अपने गांव के लिए लड़ना होगा, फणस डोंगरी की आन बान शान के लिए लड़ना होगा। उनके सेनापति ओंकार हरपाल आउट हुए तो क्या हुआ, हम उनकी सेना है, हम लड़ेंगे, हम जीतेंगे, ये दिखाना होगा इन खिलाड़ियों को। लेकिन फिलहाल पलड़ा भारी है मांडा टीम का। इतनी दूर से आए हैं तो क्यों ना हम घाटला से दो हाथ करें। घाटला भी इंतजार कर रही है कि उनके चमचे में कौन आएगा, उनके झांसे में कौन आएगा, उनके सामने प्रतिद्वंदी कौन होगा। फुल टॉस गेंद थी स्क्वायर लेग रीजन पर। इस गेंद को खेला नंबर मिलेंगे 4, और इन 4 के साथ टोटल बढ़ता हुआ 7 रन। 7 रन का भी कम है 21 के औसत से। अगर आपको रन बनाने हैं, ये ओवर नंबर दूसरा चल रहा है। मैं मांडा के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि ज्यादा समय की बर्बादी ना करें। घाटला टीम के कप्तान हमारे सामने हैं, वो जल्दी आएंगे। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी, डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। ये 4 रन आते हुए, और इन 4 रनों से 7 और 4 बने 11। अशोक जिन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की, दूसरा ओवर कर रहे हैं। व्यक्तिगत 50 रन बनाए आज के दिन का दूसरा। सूरज जिन्होंने 50 बनाए थे, उनकी टीम घाटला के अगेंस्ट बाहर जा चुकी है। अब देखना ये होगा अशोक क्या उस इतिहास को बदलेंगे, या फिर ओंकार हरपाल की ये सेना। 84 रन जो लगभग नामुमकिन यहां से नजर आ रहे हैं, क्योंकि ये दूसरा ओवर चल रहा है। इसके बाद 12 गेंदों का ही खेल रहेगा शेष। हमारे ओंकार हरपाल के चाहने वाले थोड़े से निराश हैं। उनको एक ड्रेस कोड दो भाई, वरना कहीं और जगह पेनल्टी खाएंगे आप। ये आसान सा कैच, और इसी के साथ एक और विकेट का पतन। डीजे तरह से मैचेस की संख्या बढ़ रही है। दीपक पाटिल हमारे सेक्रेटरी है रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के। 200 से ज्यादा सदस्य है हमारे पास बतौर अंपायर और बतौर कमेंटेटर। आज की तारीख में एक भी खाली नहीं है। इतने ज्यादा क्रिकेट हो रहा है, सभी को रोजगार मिल रहा है। सोचिए, अन्य जगह से इंपोर्ट करने पड़ते हैं कमेंटेटर और अंपायर, ज्यादा क्रिकेट की वजह से। ये लंबा 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 हिट है या 6 रन, और इन 6 रनों के साथ मैच का नक्शा बदलने की ताकत रखने वाले खिलाड़ी सुयश भट्ट। मैच का नक्शा, मैच क्या ये बदल देंगे, क्या अपनी अनहोनी छाप इस मैच में छोड़ देंगे। अनहोनी को क्या करेंगे, ये होनी करके दिखाएंगे, क्या बनेंगे धोनी। 1 ही रन मिला, और इसे 1 रन से बढ़ता हुआ टोटल दूसरा भी रन यहां पर मिलता हुआ ओवरथ्रो के कारण, और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 84 का पीछा करते हुए 20। तो 12 गेंदे, और अगर ये ओवर अगर समाप्त है तो 12 गेंदे 64 रनों की जरूरत। 12 गेंदे 64 रन, 54 रन चेस किए थे 12 गेंदों में एक अकेले बूम बूम माटिया ने।
बहुत साल पहले का किस्सा है, लेकिन माटे ने किए थे 12 गेंदे 54 रन, 9 छक्के लगाए थे उन्होंने उस इनिंग में, उन 12 गेंदों में। 12 गेंदे 64 रन है तो मुश्किल, लेकिन नामुमकिन नहीं। इस तरह अगर कैचेस देते रहेंगे तो ये टारगेट काफी मुश्किल होगा। 1 रन जरूर मिला, 11 गेंदे, अब 63 रनों की जरूरत। समय की बर्बादी ना हो इसलिए मैं घाटला टीम के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि वो हमारे मेहमान कक्ष में आए, हमारे टॉस बॉक्स से संपर्क बनाए रखे, क्योंकि जब ये मैच होगा जीतने वाली टीम, उसके कप्तान आने से पहले अगर आप आएंगे तो समय बचेगा 1-2 मिनट का। तो अगला मैच होगा 3 ओवर का। और यह जबरदस्त स्ट्रोक, मैच में उम्मीद का दिया कायम रखने वाला यह छक्का, उम्मीद का दिया जलाने वाला यह छक्का आ चुका है बल्लेबाज सुयश भट्ट। लेकिन आज रायगढ़ के ऋषभ पंत के साथी थोड़े से नाराज है। जी आज जीतते तो उनकी भी शाम हसीन होती। ये डॉट गेंद आई, डॉट गेंदे खेलना मना है अगर आपको बहुत ज्यादा रनों की जरूरत है। टीम का टोटल 84 का पीछा करते हुए फणस डोंगरी 27 पे खेल रही है। ये 1 ही रन मिलेगा और इस 1 रन से टोटल में वृद्धि होती हुई 28 रन। ढेर सारे रनों की अभी भी जरूरत है, 84 रनों का पीछा करना है। जितनी डॉट गेंदें खेलेगी या जितने सिंगल्स आएंगे उतना दबाव बढ़ेगा फणस डोंगरी टीम के ऊपर। और यह क्लीन बोल्ड, एक और विकेट का पतन। गेंदबाज फहीम, जिन्होंने पिछले मैच में क्रुशियल ओवर किया था तुरमाड़े के अगेंस्ट डीजे। कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे। घाटलगाव संघाचा कर्णधार आमच्या कुडावे गावचे तुम्ही पाहताय राजेश ठोंबरे असतील, मयूर कुठले आहेत या स्पर्धेचा, या मॅचचा आनंद घेत आहेत। त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि अक्षय 11 क्रिकेट संघ कुडावे यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला खूप सारे शुभेच्छा आले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। और देखिए जिस तरह दीपक पाटिल सर हमने कहा कि यहाँ पे सेना को लड़ना चाहिए, जो सेनानी होते हैं वो लड़ सकते हैं। और उसी तरह हमारे रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के सेनापति है शेखर, हमेशा लड़ते रहते हैं। इन्होंने हमसे वादा किया है कि आखिरी मैच वो पूरा करेंगे, वादा किया है, सेनापति है हमारे, तो जरूर वो लड़ेंगे। दत्तात्रेय मुकादम देखिए, उनके सुविद्य पत्नी ग्राम पंचायत शेडोन के विद्यमान सदस्य हैं, इनके द्वारा हमें इनाम भी आया है 500 का। शेखर को भी उन्होंने 500 का इनाम दिया है। शुक्रिया दत्तात्रेय मुकादम सर। इसी तरह आपका प्यार हमेशा हमारे ऊपर बना रहे। गेंद हवा में क्या होने की संभावना, बिल्कुल एक तरफा मैच। देखिए अब वो कहते हैं ना कि हर बल्लेबाज बैटिंग चाहता है प्रैक्टिस के दौरान, उसी तरह बल्लेबाजों में होड़ लगी है फणस डोंगरी के कि पहले मैं जाऊं या तू जाता है। तो ओंकार हरपाल को आंगनवाड़ी के मैचेस के लिए, कल के लिए हम शुभकामनाएं जरूर देना चाहेंगे। इस मैच में तो कुछ कर नहीं पाए, लेकिन वहां जाके रायगढ़ का नाम जरूर रोशन कीजिएगा। नक्कीच। आणि विनंती करतो बघा आमचे ओंकारजी हरपाळ असतील, त्यांना विनंती करतो आपण या बघा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय। आंगनवाड़ी में इनका जलवा कल हमें देखने का मौका मिलेगा लाइव। आंगनवाड़ी में एक प्रतियोगिता में संजय सोलंकी ने भी बाइक हासिल की थी, जबरदस्त बल्लेबाजी उनके द्वारा, सीनियर खिलाड़ी द्वारा। लेकिन यहां पर हमें उम्मीद है कल जाके ओंकार हरपाल उसी तरह कुछ करिश्मा करे। ये गेंद हवा में एक तरफा मैच है। कितनी गेंदें बची है भाई स्कोरर? 2 इस सत्र की बची और रन कितने चाहिए? अट्ठाईस ही रन हो चुके। अगर यहां पे 50 भी होते ना टारगेट बनाना, तो 22 रनों की जरूरत थी। 50 भी होते तो, मैं कह रहा हूं 50 भी होते तो 84, मतलब 22 में और 34, 56। तो ओंकार हरपाल को सम्मानित किया जा रहा है, रायगढ़ के ऋषभ पंत को
काफी स्ट्रगल था इनकी जिंदगी में क्रिकेट खेलने के दौरान, लेकिन खुद को साबित किया, अपने गांव के नाम को रोशन किया। ओंकार हरपाल एक हल्की सी मुस्कान देकर उन्होंने हमारे इस सम्मान को स्वीकारा। ओंकार, आपका दिल से शुक्रगुजार है हम कि आप यहाँ पर खेलने आए। पहला दौर आपने जीता, दूसरे दौर में आपके गेंदबाजों ने खराब गेंदबाजी की और हम लोगों को आपसे उम्मीद थी, लेकिन उस उम्मीद पे आप रनों के दबाव में खरे नहीं उतर पाए। लेकिन इस मैच को लगभग जीत रही है और जीता है, ओवर समाप्त हो चुका है, जीता है घाटला टीम ने और घाटला टीम के अगेंस्ट खेलने के लिए तैयार हो रही है माडा टीम, जिन्होंने इस मैच को जीता और प्लेयर ऑफ द मैच, नो डाउट अबाउट दैट। लगातार दूसरी बार अशोक एड़े